नमस्कार सर्वांचे कथा लेखन या आपल्या मराठी स्टोरी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे शापित गाव। लेखक आहेत आशिष वानकर। जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। वळूया आता आपण कथेकडे। आवडतं मला तुझं डोळ्यातून बोलणं, बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं। आवडतं मला तुझं ते गालात हसणं, हसताना खळीचं अचानक दिसणं। आवडतं मला ते तुझं अल्लड वागणं, प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं। आवडतं मला सतत तुझ्यात गुंतणं, गुंतात स्वतःला हरवून बसणं, गुंतात स्वतःला हरवून बसणं। कविता संपली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनिकेत आपली कविता वाचत होता। हॉलमध्ये उपस्थित प्रत्येकाला अनिकेतची कविता आवडली होती आणि प्रत्येकजण त्याला मनापासून दाद देत होते। मात्र अनिकेतची नजर गर्दीत कोणाला तरी शोधत होती, कारण जिच्यासाठी ही कविता केली होती ती रश्मी मात्र तिथे दिसत नव्हती। त्याचे मित्र स्टेजवर आले आणि जल्लोषात त्यांनी अनिकेतला खांद्यावर उचलले। तेव्हा त्याला दिसले की रश्मी हॉलमधून बाहेर निघत आहे। तो खाली उतरला आणि तडक तिच्याकडे निघाला। रश्मी रश्मी अनिकेत आवाज देत होता, पण रश्मी त्याच्याकडे न बघता रागातच पुढे जात होती। अनिकेत धावतच तिच्याकडे गेला आणि तिला अडवून विचारले, काय झालं रश्मी, तुला माझी कविता आवडली नाही का? मी ही कविता फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केली आहे, कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो। तर हे होते तुझे सरप्राईज, रश्मी चिडून म्हणाली। मी तुला फक्त आपला एक चांगला मित्र मानले होते आणि त्यापुढे काहीच नाही। माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा काहीच भावना नाही आणि तुला वाटलेच कसे की माझ्यासारखी मुलगी तुझ्यासारख्या मुलावर प्रेम करणार? मला माहीत नव्हतं की माझ्याबद्दल तू असा विचार करतोस। माझ्या जीवनात प्रेमापेक्षा करिअरला जास्त महत्त्व आहे। पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नकोस, ही माझी शेवटची वॉर्निंग समज। रश्मी त्याचा अपमान करत तिथून तरातरा चालत निघून गेली। रश्मीचे ते बोलणे ऐकून अनिकेतला मोठा धक्का बसला। हृदयावर फार मोठा आघात झाला। त्याच्या डोळ्यात पाणी आले। तेवढ्यात पाऊसही सुरू झाला। जणू काही निसर्गही त्याच्यासोबत दुःखी होऊन अश्रू गाळत होता। रश्मी आणि अनिकेत एका कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत होते। त्यांची चांगली मैत्री होती। क्लासचा प्रोजेक्ट असो वा बाहेर फिरायला जाणे, सोबत सिनेमा बघणे आणि बऱ्याच गोष्टी ते दोघे एकत्र करत असत। दिवस पुढे जात होते आणि अनिकेतचे रश्मीवर प्रेम जडले। रश्मी दिसायला फार सुंदर होती। नितळ गोरा रंग, लांब काळे केस, कमनीय बांधा, हसताना गालावर पडणारी खळी बघून तोच काय तर नकळत कुणीही तिच्या प्रेमात पडणार। त्याला आपल्या मनातील भावना तिच्याजवळ व्यक्त करायच्या होत्या, पण त्याची हिंमत होत नव्हती। अनिकेतला कविता करायचा छंद होता। तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला सल्ला दिला की येणाऱ्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात तू कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कर। त्याने ठरवले की असेच करायचे आणि तो लागलीच कामाला लागला। एक दिवस कॉलेज कॅम्पसमध्ये एका झाडाखाली बसून तो कविता लिहित होता। तेवढ्यात रश्मी तिथे आली आणि म्हणाली, काय लिहितोयस अनिकेत? काही नाही, काही नाही। तिला पाहून पटकन त्याने पुस्तक लपवले। खोटं बोलू नकोस, मी पाहिले आहे तुला लिहिताना। दाखव काय आहे ते। ते एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, अनिकेत म्हणाला। काय आहे सरप्राईज? रश्मीने विचारले। त्यावर तो म्हणाला, कळेल तुला लवकरच। अनिकेतला वाटत होते की आपली कविता ऐकून रश्मीसुद्धा त्याच्यावर प्रेम करेल, पण आज भलतेच काहीतरी घडले होते। जणू काही हे प्रेम नशिबालाही मंजूर नव्हते। या घटनेला आता जवळजवळ 5 वर्ष झाली होती। रश्मी आता एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत मुख्य सिव्हिल इंजिनियर म्हणून कामाला लागली होती। तिने आपले निर्धारित ध्येय प्राप्त केले होते आणि आपले व आपल्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण केले होते। अधूनमधून ती कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत असत। कॉलेजमधील बहुतेक मित्रमैत्रिणी तिच्या संपर्कात होते, पण अनिकेत मात्र त्या दिवसापासून तिला कधीच भेटला नव्हता। तिने आपल्या कॉलेजमधील इतर मित्रांकडे त्याची चौकशी केली, त्याला फेसबुकवर पण शोधले, पण त्याचा कुणालाच काही पत्ता नव्हता। तिला आता आपल्या त्या दिवशीच्या वागण्याचा पश्चाताप होत होता। आपण रागाच्या भरात अनिकेतला नाही ते बोलून गेलो आणि त्या दिवसानंतर आपण त्याची साधी विचारपूसही केली नाही, याची तिला खंत वाटत होती। एके दिवशी तिच्या कंपनीला एका मोठ्या रिसॉर्टच्या बांधकामचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते। रश्मीच्या बॉसने तिला आपल्या केबिनमध्ये बोलवलं। मे आय कम इन सर? येस रश्मी, तुम्हाला उद्या रिसॉर्टच्या साईटवर जावे लागेल।
तिथे जाऊन एकदा जागेची पाहणी करून घ्या. तिथे तुम्हाला रिसॉर्टचे मालक मिस्टर देसाई भेटणार. जागेचे योग्य मोजमाप घेऊन आवश्यक ती फॉर्मॅलिटी पूर्ण करून एक रिपोर्ट तयार करा आणि मला मेल करा. रश्मीच्या बॉसने तिला सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रश्मीने कामासाठी लागणारे आवश्यक साहित्य गाडीत ठेवले व ती साईटवर जाण्यासाठी निघाली. रिसॉर्टची जागा मुख्य शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर होती. काही अंतर पार केल्यावर तिला वाटले आपण चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना. म्हणून तिने गुगल मॅप लावला तर त्यात अजून 30 किलोमीटर अंतर दाखवत होते. मॅप फॉलो करत ती जात होती, पण अजूनही साईट तिला सापडली नव्हती. कुणाला तरी विचारावे की आपण योग्य मार्गाने जात आहोत का, नाहीतर रस्त्यावर तिच्याशिवाय कोणीच दिसत नव्हते. 1-2 गाड्या होत्या, पण त्याही भरधाव वेगाने पुढे जात होत्या. थोड्या अंतरावर तिला एक गाव दिसले. गावातील लोकांना माहीत असेल त्यांनाच विचारावे त्या जागेबाबत. शिवाय भूकही लागली आहे. पाहूया काही होते का, या विचाराने ती गावाजवळ थांबली. गावात जाणारा रस्ता अरुंद आणि कच्चा होता, त्यामुळे गाडी तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाजवळ पार्क केली आणि ती गावाच्या दिशेने चालू लागली. आता ती गावात पोहोचली. दुपारची वेळ होती. गाव सामसूम दिसत होता. बहुधा गावातील लोक आपापल्या कामाने बाहेर गेले असतील असे तिला वाटले. थोडे आत आल्यावर तिला एक झोपडी वजा घर दिसले. तिने आत डोकावून पाहिले तर आत कुणीच नव्हते. काय ग पुरी, काय पाहिजे, असा आवाज तिच्या कानावर पडला. रश्मी जरा दचकलीच. तिने मागे वळून पाहिले तर तिथे एक म्हातारी बाई उभी होती. तुम्ही अचानक कुठून आला? आताच तर मी पाहिले. तेव्हा तुम्ही इथे नव्हता? रश्मीने आश्चर्य करत विचारले. अगं, मी सरपण गोळा करायला गेले होते. लाकडे जमा करून वापस येत होते तेव्हा तू दिसली म्हणून तुला विचारले, त्या म्हातारी बाईने स्पष्टीकरण दिले. मला थोडे पाणी मिळेल का प्यायला? रश्मीने विचारले. थांब आणते, असं म्हणत ती बाई आत गेली. ती म्हातारी विचित्र दिसत होती. शिवाय रश्मीला एक गोष्ट मात्र खटकली होती की तिने सांगितल्याप्रमाणे ती सरपण आणायला गेली होती, पण तिचे हात रिकामे होते. सरपण कुठेच दिसत नव्हते. थोड्या वेळाने ती म्हातारी ग्लास घेऊन बाहेर आली. तिने ग्लास रश्मीला दिला. रश्मी पाणी पिणार तोच तिला जाणवले की ग्लासात पाणी नाही तर मानवी राख आहे. तिच्या हातातून ग्लास खाली पडला. तशी ती म्हातारी विचित्र आवाजात हसायला लागली. ते पाहून रश्मीच्या मनात धस झाले. रश्मी काही पावले मागे हटली. तशी ती म्हातारी जोरजोरात हसत होती. रश्मीने तेथून पळ काढला. काय विचित्र म्हातारी होती, पण तिने असे का केले असावे? रश्मी विचार करत होती. ती जरा घाबरलीच होती. थोडे दूर गेल्यावर तिला एक खानावळ दिसली. तिथे काही बाई माणसे बसून जेवत होते. इथे पाणी मिळेल, शिवाय जेवणही करू असे म्हणत ती आत येऊन बसली. तिथे कामाला असलेला एक मुलगा तिथे आला. बोला ताई, काय आणू? रश्मीने जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने तो मुलगा जेवणाचे डबे घेऊन आला. त्याने ते डबे आणि ताट टेबलवर ठेवले. रश्मीला खूप भूक लागली होती. ती डबा उघडणार तोच तिला एक अतिशय घाणेरडा असा वास आला. तो कुबट वास त्याच डब्यातून येत होता. त्या डब्यात काहीतरी हालचाल जाणवत होती. तिने डब्याचे झाकण काढून पाहिले तर तिच्या अंगावर सरकन काटाच आला. त्या डब्यात एक कटलेला हात होता आणि तो हात हालचाल करत होता. तो हात डब्यातून बाहेर आला, त्यामुळे त्याचा धक्का दुसऱ्या डब्याला लागला व तो डबा पडला. आणि पाहते तर काय, दुसऱ्या डब्यात मानवी डोळे होते. ते डोळे नजर रोखून रश्मीकडे पाहत होते. ते दृश्य पाहून तिची तर पाचावर धारण बसली. आता तेथील लोकही तिच्याकडे पाहत होते. रश्मीने त्यांच्याकडे पाहिले तर थोड्या वेळापूर्वी ठीक दिसणारे ते लोकही आता विचित्र दिसत होते. त्यांचे संपूर्ण शरीर जळालेले होते. अंगावर आणि चेहऱ्यावर जखमा आणि चेहऱ्यावर जळालेले मांस लटकत होते. तेवढ्यात तिथे काम करणारा तो मुलगा आला. त्यानेही संपूर्ण शरीर भाजलेले होते. डोळ्याची बुबुळं पूर्णपणे पांढरे दिसत होते. ताई, घाबरू नका, हे घ्या पाणी. पाण्याचा ग्लास समोर करत तो म्हणाला. त्याचा हात म्हणजे फक्त मानवी सांगाडा होता, ज्याला मांस चिकटून लोंबकळत आणि त्या ग्लासात मानवी रक्त होते. ते सगळं जणू रश्मीला पाहून राक्षसीपणाने हसत होते. रश्मी स्तब्ध उभी होती. तिला हालचाल करता येत नव्हती. भीतीने ती जणू गोठून गेली होती. कशीबशी हिंमत करून ती तिथूनही पळाली. झालेल्या प्रकाराने रश्मी पार हदरून गेली होती आणि मदतीसाठी तिने फोन लावला असता फोनमध्ये पण रेंज नव्हती. इकडे साईटवर मिस्टर देसाई मिस रश्मी यांची वाट बघत होते. इतका वेळ झाला तरी रश्मी अजून आल्या नाही म्हणून त्यांनी आपल्या मॅनेजरला मिस रश्मीला फोन लावायला सांगितले, पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता. म्हणून मग त्यांनी रश्मीच्या ऑफिसमध्ये फोन लावला. सर, रश्मी मॅडमचा फोन आउट ऑफ कव्हरेज दाखवत आहे
आणि म्हणून मी त्यांच्या बॉसला फोन केला तर त्यांनी सांगितले की त्या तर सकाळीच इकडे यायला निघाले आहेत. मॅनेजरने मिस्टर देसाई यांना सांगितले. ते ऐकून देसाई म्हणाले, एव्हाना ते इथे पोहोचायला हव्या होत्या. कुठे प्रॉब्लेम तर झाला नसेल? सर, मला एक दाट शंका येते. कसली शंका? देसाई यांनी आपल्या मॅनेजरला विचारले. सर, आपल्या साईटकडे येणाऱ्या एका रस्त्यात एक पडते गाव आहे. लोक सांगतात की ते गाव झपाटलेले आहे. मॅनेजर सांगत होता. असे म्हणतात की खूप वर्षापूर्वी त्या गावात मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे तेथील लोकांनी सावकाराकडे आपले शेत व इतर मालमत्ता गहाण ठेवली. सावकार लालची होता म्हणून त्याने त्या मालमत्ता एका मोठ्या बिल्डरला परस्पर विकून टाकल्या. त्या बिल्डरला तेथे एक मोठी फॅक्टरी उभारायची होती, पण गावातल्या लोकांचा त्याला विरोध होता आणि म्हणून मग एका रात्री बिल्डरच्या माणसांनी गाव पेटवून दिले आणि क्षणात ते गाव खाक झाले. असे म्हणतात की ज्या दिवशी ही विपरीत घटना घडली, बरोबर त्याच दिवशी वर्षातून एकदा त्या गावाला जीव येतो आणि मग त्या गावातील अतृप्त आत्मे जिवंत माणसांना त्रास देतात आणि जो त्या गावात अडकला तो पुन्हा बाहेर येत नाही. आतापर्यंत कित्येक लोकांना त्या गावाने गिळून टाकले आहे. ओह गॉड, हे तर फार भयानक आहे, देसाई म्हणाले. मिस रश्मी ठाकरे यांच्यासोबत असेच तर काही घडले नसेल, मॅनेजर म्हणाला. रश्मी ठाकरे हे नाव ऐकताच देसाई यांच्या डोळ्यात एक चमक आली आणि चेहरा चिंतातूर झाला. काय झालं सर, तुम्ही फार अस्वस्थ दिसत आहात, मॅनेजरने विचारले. मला तिथे गेलेच पाहिजे, असे म्हणत देसाई यांनी कार स्टार्ट केली आणि वेगाने तिकडे गेले. इकडे रश्मी एकटीच मृत्यूशी झुंज देत होती. तिला कधी हसण्याचे तर कधी किंचाळण्याचे आवाज येत होते. गावातून बाहेर निघण्यासाठी ती धडपडत होती, पण बाहेर जायचा मार्ग तिला सापडतच नव्हता. ती फिरून पुन्हा त्याच जागी येत होती. ती या गावात पुरती अडकली होती. तिला आता रडूच कोसळली. ती देवाला प्रार्थना करत होती. तेवढ्यात तिला काहीतरी जाणवले. एका घरातील खिडकीतून 2 मुली तिला आपल्याजवळ बोलवत होत्या. प्लीज घाबरू नकोस, आम्हीही तुझ्यासारखे या गावात अडकलो होतो. आम्ही बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळे व्यर्थ. हे गाव एका चकव्याप्रमाणे आहे. इथे आत येण्याचा मार्ग तर आहे, पण बाहेर जाण्याचा मार्ग नाही. आम्ही इथेच प्राण सोडला, पण तरीही आम्हाला मुक्ती मिळाली नाही. म्हणून आमचे आत्मे इथे अडकून पडले आहेत. तुझ्यासारख्या अडकलेल्या लोकांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो, तरच आम्हाला मुक्ती मिळू शकते. पण आत्तापर्यंत इथून एकही व्यक्ती सुखरूप बाहेर पडला नाही, म्हणून आम्हालाही मुक्ती मिळाली नाही. जर का सूर्यास्त व्हायच्या आत तू इथून बाहेर पडली तर आम्हाला मुक्ती मिळणार, आणि जर का सूर्यास्त झाल्यावरही तू इथून अडकून राहिलीस तर तू सुद्धा आमच्यासारखी इथेच अडकून राहशील. तेव्हा घाई कर. लक्षात ठेव, हे गाव एक चकवा आहे. जसं दिसतं तसं नक्कीच नाही. फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. इकडे मिस्टर देसाई यांना गावाजवळ एक गाडी उभी दिसली. नक्की रश्मी याच गाडीत अडकली आहे यावर त्यांचा विश्वास बसला. ते कसलाही विचार न करता गावाच्या आत आले. आत गेल्यावर त्यांनाही तीच म्हातारी दिसली जी रश्मीला दिसली होती, आणि तिची ती सरपणाची कहाणी. जे काही रश्मीसोबत घडले होते तेच मिस्टर देसाई यांच्यासोबतही तसेच सेम घडले होते. ते थोडे समोर आले तर त्यांना रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी थोडे पुढे जाऊन पाहिले तर तेथे एका माणसाचे प्रेत होते आणि आजूबाजूला उभे असलेले लोक शोक प्रकट करत होते. देसाई थोडे पुढे आले तसे ते थिरडीवरील प्रेत उठून बसले आणि हिडीसपणे हसायला लागले. ते रांगत रांगत देसाईजवळ येत होते. देसाई यांचे हृदय भीतीने धडधडायला लागले. काळीच हेलावणारे ते दृश्य होते. त्या प्रेतात्म्याने देसाई यांच्यावर झडप घातली तसे देसाई खाली पडले आणि एक जोराचा झटका बसावा तसे ते प्रेत दूर फेकल्यासारखे गेले. देसाई यांना क्षणभर काय झाले ते कळलेच नाही, पण नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या गळ्यात असलेल्या हनुमानजींच्या लॉकेटने त्यांचे प्राण वाचवले. जय बजरंगबली असा उद्घोष करत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. आता ते रश्मीला सर्वत्र शोधू लागले. रश्मी, रश्मी अशा हाका मारत देसाई तिला शोधत होते. रश्मीला ती हाक ऐकू आली आणि कोणीतरी आपल्याला वाचवायला आले आहे हे पाहून तिला हायसे वाटले. ती आवाजाच्या दिशेने निघाली, पण दुसऱ्या क्षणी ती थांबली. आत्तापर्यंत आलेला अनुभव यामुळे ती सावध झाली. ती आवाजाच्या विरुद्ध दिशेने पळत होती. देसाई यांना रश्मी दिसली. ती पळत त्यांच्यापासून दूर जात होती. रश्मी थांब, पळू नकोस, पळू नकोस, मी आलोय तुला वाचवायला. पण रश्मीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ती पळत पळत एका भिंतीमागे लपली.
रश्मी, तू कुठे आहेस? बाहेर ये, देसाई बोलत होते. पण रश्मी आपले तोंड दाबून लपून बसली होती. देसाई यांनी मग थोडा विचार केला आणि मग ते बोलले, आवडतं मला तुझ्या डोळ्यातून बोलणं, बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं. आवडतं मला तुझं ते गालात हसणं, हसताना कळीचं अचानक दिसणं. त्या शब्दात एक ओढ होती, प्रेम होते आणि आपलेपणाचा भाव होता. रश्मीच्या कानावर हे शब्द पडताच तिला अनिकेतची आठवण आली. ही कविता तर अनिकेतची आहे. म्हणजे अनिकेत. ती बाहेर आली आणि पाहते तर काय, समोर अनिकेत उभा होता. अनिकेत देसाई. अनिकेतला पाहत ती धावतच त्याच्याजवळ आली आणि तिने अनिकेतला घट्ट मिठी मारली. तिचा कंठ दाटून आला आणि इतक्या वर्षांपासून मनात असलेल्या भावनांचा बांध फुटला. ती रडायला लागली. अनिकेत तिला धीर देत होता. स्वतःला सांभाळ रश्मी, आधी आपल्याला लवकरात लवकर इथून निघावे लागेल. आता लवकरच सूर्यास्त होईल. रश्मी भानावर आली. होय, पण आपण इथून बाहेर कसे पडायचे? मी बाहेर जायच्या मार्गाचा खूप शोध घेतला, पण मला नाही सापडला. स्वतःला सावरत ती म्हणाली. चल, आपण मिळून शोधूया, अनिकेतही तिला म्हणाला. आणि ते दोघेही चालत चालत थोडे पुढे आले. तोच त्यांना जमिनीतून काहीतरी वर येत आहे असे दिसले आणि ते पाहून भीतीने त्यांची गाळणच उडाली. जमिनीतून अनेक कुजलेले हात बाहेर येत होते आणि त्यातून अतिशय घाणेरडा वास येत होता. ते जमीन पोखरत होते आणि जमिनीला मोठे भगदाड पडले होते आणि त्यातून अनेक मृत शरीर बाहेर पडले जात होते आणि ते त्या दोघांकडे चाल करून येत होते. ते प्रेत त्यांच्यावर वार करणार तेवढ्यात अनिकेतने आपल्या गळ्यातील तेच हनुमानजींचे लॉकेट काढून त्यांच्यासमोर धरले. त्या लॉकेटमधून प्रचंड प्रमाणात एक ऊर्जा बाहेर पडली आणि ते सगळे कुजलेले मृत शरीर तिथेच खाक होऊन झाले. आता संध्याकाळ होत आली होती आणि हळूहळू अंधार वाढत होता. तशी त्या दोघांची काळजी वाढली. बजरंगबली, तूच आता पाठी राखा, असे म्हणत अनिकेत आणि रश्मी दोघे चालत होते. चालत चालत ते एका वळणावर आले. तेथून त्यांना 2 रस्ते दिसले. ते रस्ते दिसायला एकसारखेच होते. त्यामुळे कोणत्या रस्त्यावरून जायचे हा संभ्रम निर्माण झाला होता. एका रस्त्यावर थोडा अंधार दिसत होता तर दुसऱ्या रस्त्यावर थोडा उजेड होता. आपण या रस्त्याने जाऊ, इथे थोडा उजेड दिसत आहे, अनिकेत म्हणाला. तेवढ्यात रश्मीला तेथे अडकलेल्या त्या मुलींच्या आत्म्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली की हे गाव एक चकवा आहे. जसं दिसतं तसं नक्कीच नाही. थांब अनिकेत, इथे काही सापळा असू शकतो. जसे दिसते तसे नक्कीच नसणार. काय करावे, कोणती वाट निवडावी याचा विचार ते करतच होते. तेवढ्यात त्यांना त्या गावातील लोकांचे अतृप्त प्रेतात्म्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. ते सगळे आता त्यांच्याच दिशेने येत होते. परिस्थिती आणीबाणीची होती. लवकर काहीतरी हालचाल करण्याची गरज होती, नाहीतर ते वाईट आत्मे त्यांना जिवंत सोडणार नव्हते. रश्मीला आणि अनिकेतला काहीच सुचत नव्हते की कोणत्या मार्गाने जायचे. अनिकेतने डोळे बंद केले आणि देवाचा धावा केला. हे प्रभू, आता तूच मार्ग दाखव. मृत्यू आता अधिकाधिक जवळ येत होता. तेवढ्यात अनिकेतला एक कल्पना सुचली. त्याने त्या उजेड असलेल्या रस्त्याकडे तोंड करून जय श्रीराम अशी आरोळी ठोकली, पण काहीच झाले नाही. नंतर त्या अंधार असलेल्या रस्त्याकडे तोंड करून पुन्हा राम नामाचा जप गजर केला तर थोड्या वेळाने जय श्रीराम असा प्रतिध्वनी ऐकू आला. त्या अनिकेतने रश्मीचा हात पकडला आणि त्याच दिशेने वेगाने धावू लागला. तशी त्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्या सळसळ करत हलत होत्या. सोसायट्याचा वारा अगदी वेगाने वाहू लागला व मागून त्या गावातील अतृप्त प्रेतात्मे आक्रोश करत होते. त्यांचा आवाज कानठळ्या बसवणारा होता, पण ते दोघे देवाचे नाव घेत पुढे जात होते. थोड्या दूर गेल्यावर त्या दोघांनाही उजेड दिसत होता. ते आता गावाच्या बाहेर आले होते. बाहेर त्यांच्या कार उभ्या होत्या. ते दोघेही आता सुखरूप बाहेर पडले होते. रश्मी म्हणाली, थँक्स अनिकेत, आज जर तू नसतास तर. काही नसते होऊ दिले मी तुला. तिचे बोलणे मधातच थांबवत अनिकेत म्हणाला, तुझ्याशी कितीतरी बोलायचे आहे रे. खूप काही विचारायचे आहे आणि सगळ्यात आधी तुला स्वारी म्हणायची आहे.
रश्मी अनिकेतला म्हणाली. त्यावर अनिकेत म्हणाला, हो मलाही, पण आधी आपण घरी जाऊया. तुझे आई बाबा काळजी करत असतील. चालताना त्या दोघांच्या हातांचा एकमेकांच्या हाताला स्पर्श होत होता. एक विचारू, तुझे लग्न झाले का? रश्मी म्हणाली. नाही. आणि तुझे? नाही, रश्मी म्हणाली. त्या दोघांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले आणि एकमेकांचा हात हातात घेऊन ते दोघेही तिथून निघाले. आणि अशा प्रकारे ते दोघेही त्या संकटाचा सामना करत बाहेर निघाले. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आपला कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.